बारामतीत आज रेडबर्ड या शिकाऊ विमानाचा अपघात झालेला आहे। बारामती तालुक्यातील गोजूबावी परिसरात या विमानाचा अपघात झाला असून स्थानिकांनी मात्र या संदर्भात भीती व्यक्त केली आहे। अजयदादांचा अपघात झाल्यापासून प्रत्येक विमान हे यमदूत म्हणून आमच्या उराव पडते की काय अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे। यामुळे हे शिकाऊ कंपनी इथून बंद करावी अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे। यावेळी स्थानिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी यांनी। एक जण तिथं थांबा. वरती कुठल्याच गाड्या आणू नका. हे तिकडनं येऊ आहे ही कागद आहे का काळा तिथे मी येलो उपटत होती भुईमुगाचा आणि इकडून विमान आलं त्याला काय आवाज बिवाज नव्हता अजिबात कसलाच. आणि मग ह्याला धडकलं विमान धडकले. मी उठून उभा राहिले. ह्या खांबाला एक पान धडकलं. ही तुटलं ना ह्या खांबाला धडकलं. धापून वाजल्यावर उठून उभा केली असं याला हातात धरून. अगं बाई म्हणलं विमान आता मी मरती मग थोडी मी पडत झाली. आणि पुन्हा मग हे इमान असं वळत धडकले म्हणून खाली बसले. इमान खाली बसल्यावर म्हणलं थोडा काय झालंय काय बघा तरी. मग ते कागदात ह्यातनं उडी टाकून इथं यायला लागली. तर आमची माणसं वरडली म्हणजे फेट नको जाऊ. मग अजून माणसं थोडं बाकी काय नाही झालं. हे आहे का नाही ते खांब लागला ना उतरताना. ते खांबाला धडकल्यामुळं त्याचं थोडं इकडं झालं. सरळ चाललं होतं ते इकडं झालं. म्हणजे खाल्लं येत होतं खरडत काय असं वरण नव्हतं. पण ते धडकल्यावर त्याची तार एक तुटली तेव्हा आड्याली ती तुमचं आणि काय नेमकं घडलं होतं? मी गजानन भगवान सरक. आज सकाळी मी माझ्या खिडकीतून बघितलं तर कसलाही आवाज नव्हता. अगदी शांतपणे या ठिकाणी विमान पडलं. विमानाला कसली आग लागली नव्हती. कोणी आरडाओरडा झाला नाही. मला अगोदर तर कळालंच नाही हे नेमकं काय आहे ते. नंतर मी पुढं खिडकीत जरा रस्त्याला येऊन बघितलं तर या ठिकाणी विमान पडलेलं होतं. काय नेमकं सातत्याने या कंपनीच्या विमानाचे अपघात होते? या कंपनीचे सतत या परिसरात कुठं नाही कुठं सततचे अपघात होत असतात. मग काय तुमची प्रशासनाकडे काय मागणी आहे? आमची एकच मागणी की ही शिकाऊ कंपनी या ठिकाणी नाही पाहिजे. कारण यांचे जे वारंवारता आहे ही सतत रात्रंदिवस यांची घर चालूच असते. रात्रीचे बी 2-2, 2:30 वाजेपर्यंत यांची लँडिंग चालू असतात. यांच्या आवाजामुळे आम्हाला रात्रीचं झोपणं बी मुश्किल होऊन काय स्थानिकांना काय अडचणी येते कंपनीच्या विमानामुळे? स्थानिक लोकांना जनावर धारा सुद्धा देत नाहीत या विमानांच्या आवाजाने. विमानं नेमकी गिअर बदलायला आमची इथं येतात. इथं आलं की विमानाचा आवाज कमी जास्त होतो. आवाज कमी जास्त झाला तर जनावर धारा देताना सुद्धा हलतात. काय मग आता अजित पवारांच्या विमानाचा देखील अपघात तिथं झाला होता. काय नेमकं वाटतं सातत्याने असेच अपघात तिथं घडतात? हे या ठिकाणी अजून बी चालूच आहेत. अजून बी विमान चालूच आहे. एवढे अपघात झालाय तरी बी आमच्या उरावने अजून बी विमान फिरतायत. येतं हे प्रत्येक विमान आमचं यमदूत बनून आलंय का काय असंच वाटायला लागलंय.